हाय मुलांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12.1 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. आता आपल्याला माहीत आहे इक्वेशनमध्ये हे व्हेरिएबल असतं एक्स, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे ती चेंज होत असते, वेगवेगळी असते. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. मग इथे काही एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, म्हणजे एक्स इक्वल टू -1, एक्स इक्वल टू 7, एक्स इक्वल टू -7. मग यातली कोणती व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण ते बघूयात. यातला फर्स्ट क्वेश्चन आहे x-4 इक्वल्स टू 3 आणि या एक्सच्या व्हॅल्यूजमधलं कोणतं ह्याचं सोल्युशन आहे ते आपण शोधणार आहोत. तर सोल्युशन म्हणजे काय, तर ह्या इक्वेशनच्या लेफ्ट साईडची जे आहे ते असतं त्याची LHS, लेफ्ट हँड साईड. ओके, आणि ही जी आहे ती असते RHS, म्हणजे राईट हँड साईड. तर आपल्याला एक्सची कोणती व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर इक्वेशन जे आहे ते इक्वल होतंय, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS येते, ते फाइंड आउट करायचं. आणि ज्या सोल्युशनने, ज्या व्हॅल्यूने त्या इक्वेशनला LHS इक्वल टू RHS येईल ते त्याचं सोल्युशन असणार आहे. तर आपण पहिले एक इक्वेशन सॉल्व करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता ह्याच्यामध्ये, ह्या इक्वेशनमध्ये x-4 इक्वल टू 3 याच्यामध्ये LHS आहे x-4 आणि 3 ही आहे RHS. ठीक आहे. तर आता LHS मध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू -1 घेणार आहोत. ओके, पुट x इक्वल्स टू -1 किंवा वेन x इज इक्वल टू -1. मग तेव्हा LHS काय होणार आहे, सो LHS इज इक्वल टू एक्सच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे, इथे -1 पुट करायचं आहे. सो एक्सच्या जागी लिहिलं आपण -1 -4. आता -1 -4 जेव्हा मायनस मायनस असतं तेव्हा आपण कोणतं ऑपरेशन करतो, तर तुम्हाला लक्षात आहे का, त्यासाठी एक ट्रिक आहे बघा. हे ट्रायंगलची ट्रिक लक्षात ठेवायची. ट्रायंगलमध्ये एकाला प्लस साईन द्यायचं आणि दोन्हीला मायनस साईन द्यायचे. ओके, तर आता इथे काय दिलेलं आहे, मायनस मायनस, तेव्हा इथे ऑपरेशन असणार आहे प्लस. हे फक्त ऑपरेशनसाठी लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची त्यासाठी. ओके, आता इथं काय आहे, मायनस मायनस, मग त्यावेळेस काय राहिलं, इकडे प्लस राहिलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. म्हणजे 1 + 4 किती झाले, 5. आणि साईन जे द्यायचं आहे, जेव्हा मायनस मायनस असतं तेव्हा आपण सेमच साईन देतो. ठीक आहे, तर ते असणार आहे मायनस. ओके, आणि आपली RHS काय आहे, RHS इज इक्वल टू 3. मग LHS इज इक्वल टू RHS आहे का, LHS इज नॉट इक्वल टू RHS, कारण LHS आली -5 आणि RHS आहे 3, तर ते इक्वल नाही आहे. म्हणून x इज इक्वल टू -1 इज नॉट द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, परत ह्याच्यामध्ये x इज इक्वल टू पुट x इज इक्वल टू 7. ठीक आहे, आता इथे परत LHS इथे लिहून ठेवूयात. LHS काय आहे आपली, x-4 आहे. मग LHS मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 7 टाकायची आहे. सो 7 - 4. ओके, इथे एक्सच्या जागी आपण काय टाकलेत, 7 टाकलेत. 7 - 4 किती आलं आन्सर आपलं, 3. मग LHS आली 3 आणि RHS पण किती आहे, 3. सो LHS इज इक्वल्स टू RHS, आणि म्हणून हे इक्वल आलं. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, x इज इक्वल टू 7, हे आपण जे पुट केलं होतं ते x इक्वल टू 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके, हे असं सॉल्व करायचं आहे. आता परत आपली LHS काय आहे, तर x-4 आहे. आणि आता आपलं राहिलं काय, x इज इक्वल टू -7 घ्यायचं आहे आपल्याला. सो पुट x इज इक्वल टू -7. सो LHS काय होणार, ही परत LHS इज इक्वल टू एक्सच्या जागी आपण -7 टाकलं, -7 - 4. तर मायनस मायनस असेल, मायनस मायनस असेल तेव्हा आपण ऑपरेशन करणार आहोत प्लस. सो 7 + 4 झाले 11, आणि साईन हे सेम मायनसच असणार आहे. सो LHS आलं -11, RHS आहे आपल्याकडे 3. सो
LHS आणि RHS सेम आहे का? LHS इज नॉट इक्वल टू RHS. Therefore, x is equal to -7 is not the solution of the given इक्वेशन. ओके, आता आपण सेकंड बघूयात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे आपला 9m इज इक्वल टू 81 आणि mच्या व्हॅल्यूज आहेत m इक्वल टू 3, m इक्वल टू 9 आणि m इक्वल टू -3. तर पहिल्यांदा आपण LHS लिहून घेऊ. आता इथं LHS काय आहे तर 9m. आता आपण इकडे काय टाकणार आहोत, पुट m इज इक्वल्स टू 3. मग तेव्हा LHS काय होणार आहे, m इक्वल्स टू 3. आता हा 9m आहे ना, सो 9 तसंच लिहिला आणि mच्या जागी 3 लिहिला. कोणतंच साईन नाही म्हणजे त्याच्यामध्ये असतं मल्टिप्लिकेशन साईन. सो 9 3 जा 27 आणि RHS काय आहे, RHS इज इक्वल टू 81. तर आता LHS इज इक्वल टू RHS आहे का? LHS इज नॉट इक्वल टू RHS, कारण LHS आपलं आलेलं आहे 27 आणि RHS आहे 81, तर ते इक्वल नाही आहेत. Therefore, m equal to 3 is not the solution of the given इक्वेशन. हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात. m इक्वल्स टू 9 सबस्टिट्यूट केल्यावर काय व्हॅल्यू येते. ओके, तर बघूयात आपण. आता आपल्याकडं LHS काय आहे, सो LHS इज इक्वल टू 9m. पुट m इज इक्वल्स टू 9. सो LHS काय होणार, 9 इंटू mच्या जागी आपण 9 सबस्टिट्यूट केले, तर 9 9 जा 81. आपली RHS काय आहे, आपल्याला RHS दिलेला आहे ते आहे 81. सो LHS इज इक्वल टू RHS येणार. LHS इज इक्वल्स टू RHS. Therefore, m is equal to 9 is the solution of the given equation. बरोबर. आता आपलं काय राहिलेलं आहे, m इज इक्वल टू -3 सबस्टिट्यूट करायचं राहिलेलं आहे. सो LHS इज इक्वल टू 9m. पुट m इज इक्वल्स टू -3. सो LHS काय होईल, 9 इंटू mच्या जागी -3 टाकला. सो 9 3 जा 27 आणि हा मायनस साईन ॲज इट इज. सो आलेला आहे LHS -27. RHS आहे 81. Therefore, LHS is not equals to RHS. Therefore, m is equal to -3 is not the solution of given इक्वेशन. ओके, हा आपला क्वेश्चन 2 झालेला आहे. सॉल्व करू. आता आपण 3 सॉल्व करूयात. थर्ड आहे 2a + 4 इज इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये LHS आहे 2a + 4. ओके, आता आपण इथे काय करूयात, पुट a इज इक्वल्स टू 2. सो LHS बिकम्स 2 इंटू a म्हणजे 2 + 4. 2 इंटू 2 4 + 4 4 + 4 8 आणि RHS काय आहे, इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे RHS 0. सो LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. Therefore, a इज इक्वल टू 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता आपण काय करूयात, पुट a इक्वल्स टू -2. a इक्वल्स टू -2. ओके, सो LHS आहे आपली 2a + 4. आता a इक्वल्स टू -2 टाकूयात. 2 इंटू -2 + 4. 2 इंटू -2 2 2 जा 4 आणि साईन काय येणार आहे, प्लस मायनस मायनस. ओके, सो -4 + 4 0 आणि हेच आहे आपलं RHS इज इक्वल्स टू 0. Therefore, मग काय येणार आहे, तर LHS इज इक्वल्स टू RHS. Therefore, a इज इक्वल टू -2 इज द solution of the
गिवन इक्वेशन, हे आन्सर आलेलं आहे. आता काय दिलेली आहे पुढची व्हॅल्यू, ए इज इक्वल्स टू 1, हे आपल्याला पुट करायचं आहे. LHS काय होतं आपलं 2a + 4. मग ह्याच्यामध्ये एची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 1 + 4. 2 1 जा 2 + 4, 2 + 4 6. सो RHS काय आहे आपलं 0. तो LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. Therefore, A is equals to 1 is not the solution of the given equation. आता नेक्स्ट फोर्थ बघूयात. फोर्थ आहे 3 - y इज इक्वल्स टू 4 आणि yच्या व्हॅल्यूज दिल्यात. y इज इक्वल टू -1, 1 आणि 2. ओके, तर आता ह्याच्यामध्ये LHS काय आहे 3 - y. पुट y इज इक्वल टू, पहिली व्हॅल्यू घ्या -1. ओके, आता y -1 टाकायचं आहे आपल्याला. 3 मायनस आणि yची व्हॅल्यू मायनस. ओके, सो मायनस मायनस. मी मागाशी तुम्हाला ट्रायंगल दाखवला होता. ठीक आहे, आता जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा ते ऑपरेशनसाठी तो ट्रायंगल वापरायचा आणि जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा साईनसाठी तो ट्रायंगल घ्यायचा. ओके, आता ह्याच्यामध्ये मायनस मायनसमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. जर मायनस मायनस असेल तर मायनस मायनस हे कट करायचे, राहिलं काय इकडे प्लस राहिला, म्हणजे इथं काय साईन येणार आहे 3 + 1. ओके, हे मायनस मायनस आहे तर त्याचं साईन काय होणार आहे प्लस होणार आहे आणि 3 + 1 काय झाला 4 झाला. ओके, सो LHS काय आले आपलं 4 आणि RHS पण काय आहे 4. Therefore, LHS इज इक्वल्स टू RHS आणि म्हणून y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, हे आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. आता बघूयात आपल्याला आपली LHS आहे 3 - y आणि आपण yची काय व्हॅल्यू घेणार आहोत आता नेक्स्ट आहे 1. सो y इज इक्वल टू 1. ओके, मग LHS काय होणार आहे 3 मायनस आणि इथे 1. आता हा प्लस मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस साईन येतं, म्हणून आपण इथे 1ला कोणतंच साईन नाही म्हणजे इथे प्लस साईन असतं, म्हणजे प्लस मायनस आलं मायनस साईन. सो 3 - 1 आलं 2. सो LHS आलेले आहे 2. RHS काय आहे 4. सो LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. Therefore, y is equals to 1 is not the solution of the given equation. हे आपण आन्सर लिहिलेलं आहे. गिवन इक्वेशन हे आपलं आन्सर आलं. आता आपल्याकडे राहिलेली आहे yची व्हॅल्यू 2 टाकून बघूयात. ओके, आता आपली LHS आहे 3 - y आणि पुट y इज इक्वल्स टू 2. ओके, मग LHS काय मिळणार आहे आपल्याला. सो LHS इज इक्वल टू 3 - 2. आता 2चं काही साईन नाही म्हणजे प्लस, प्लस मायनस मायनस साईन येणार. 3 - 2 1 आणि RHS काय आहे RHS आहे 4. Therefore, LHS is not equals to RHS. Therefore, y is equal to 2 is not the solution of the given इक्वेशन. ओके, हे आता आपण 4 झालेले आहेत. आता आपण क्वेश्चन 2 सॉल्व करूयात. क्वेश्चन 2 आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. ओके, आता आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. त्यातला फर्स्ट बघूयात. तर त्यातलं फर्स्ट आहे 17p - 2 इक्वल्स टू 49. ओके, आता 17p - 2 इक्वल टू 49 ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, सॉल्व करायचं म्हणजे काय तर आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपल्याला p इक्वल टू असं इक्वेशन आलं पाहिजे आन्सरमध्ये. ठीक आहे, आपल्याला इकडे फक्त p पाहिजे. आता इथे फक्त p आहे का, हा 17p आहे, म्हणजे आपल्याला हा 2 नको आहे, 17pची टर्म पाहिजे. हा 2 मग आपण या साईडला नेऊया. जेव्हा आपण साईड चेंज करतो
ठीक आहे, जेव्हा आपण साईड चेंज करतो, 2ला इकडं नेतोय, ठीक आहे, तेव्हा त्याचं ऑपरेशन चेंज होत असतं, अपोजिट ऑपरेशन होत असेल. जर मायनस असेल तर प्लस होणार, प्लस असेल तर मायनस होणार, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होणार, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय होणार. ओके, आता इथं 2चं काय ऑपरेशन, 2चं साईन काय आहे, मायनस, मग इकडे जाऊन तो काय होणार, प्लस होणार. सो 49 प्लस 2. ओके, आता इथे हा 17p ॲज इट इज, 49 प्लस 2 झाले 51. आता आपल्याला इथे फक्त पी पाहिजे, हा 17 नको. तर हा 17 हा आणि पी याच्यामध्ये जे साईन आहे ते असतं मल्टिप्लिकेशनचं. मग आपण 17 जर इकडे आणला तर तो होणार आहे डिवाइड, 51 डिवाइड बाय 17. आणि मग 71ने 51ला डिवाइड करा, 71 जा 17 आणि 17 3 जा 51. सो पी इज इक्वल्स टू 3. हे त्याचं आन्सर आलेलं आहे. समजलं, अशा प्रकारे करायचं आहे. नेक्स्ट बघूयात सेकंड. आता सेकंड आहे 2m प्लस 7 इज इक्वल्स टू 9. आता परत काय करायचं, आपल्याला हा 7 नकोय, हा इकडे नेऊयात. आता 7चं साईन आहे प्लस, मग इकडे आला की तो होणार मायनस. इथे काय राहिलं, फक्त 2m राहिलं. 2m इज इक्वल्स टू 9 मायनस 7. ओके, 9 मायनस 7 आला 2. 2m, आता हा 2 इकडे घेऊन जायचं आहे आपल्याला. तर इकडे 2 हा मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे गेला की तो होणार डिवाइड, 2 डिवाइड 2. सो m इज इक्वल्स टू 1. हे आलेलं आहे आपलं आन्सर. समजला. तर आता हे फर्स्ट सेकंड झालं. आता आपण थर्ड सॉल्व करूयात. थर्ड आहे 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4. आता काय करूयात, देअरफॉर 3x हा 12 आहे, तो इकडे घेऊन जाऊयात. आता 12चं साईन इकडे प्लस आहे, इकडे गेलं की होणार आहे मायनस. पहिल्यांदा इकडच्या ज्या टर्म आहेत त्या लिहून घेऊया. 2x मायनस 4 लिहून घेतले आणि हा 12 जो आहे तो मायनस इकडे गेला. ओके, आता हा 3x ॲज इट इज आणि हा 2x ॲज इट इज. आता हा -4 -12, आपला ट्रायंगल लक्षात आहे ना, मायनस मायनस आणि प्लस. जर मायनस मायनस असेल तर कोणतं ऑपरेशन होणार, प्लसचं ऑपरेशन होणार. सो 12 प्लस 4 झाले 16 आणि साईन कोणतं राहणार, दोन्हीचं सेमच साईन आहे. जेव्हा सेम साईन असतं तेव्हा सेमच साईन द्यायचं, म्हणजे मायनस मायनस असेल तर मायनस, प्लस प्लस असेल तर प्लस, आणि प्लस मायनस असेल तेव्हा मोठ्या संख्येचं बिग जो नंबर असेल त्याचं साईन द्यायचं. ओके, सो आला इथे 16. आता आपल्याला इकडे x आहे, इकडे पण x ची टर्म आहे. सो 2xला इकडे घेऊन जायचं. सो 3x मायनस 2x इज इक्वल टू मायनस 16. सो 3x मायनस 2x, 3 मधून 2 गेले, किती राहिले, 1x. आपण 1 लिहित नाही. सो x इज इक्वल्स टू मायनस 16. हे आलेलं आहे आपलं आन्सर. समजलं. आता फोर्थ वन करूयात. फोर्थ आहे 5 इन ब्रॅकेट x मायनस 3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x प्लस 2. आता पहिल्यांदा काय करायचं, ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायची, म्हणजे 5ने या ब्रॅकेटला. आता 5 हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे, म्हणजे तो एक्सला पण मल्टिप्लाय आहे आणि 3ला पण मल्टिप्लाय आहे. म्हणून 5 इंटू एक्स 5x मायनस 5 इंटू 3 15, 5 3 जा 15 इक्वल टू 3 इंटू एक्स 3x, 3 मधलं साईन प्लस ॲज इट इज, 3 इंटू 2 3 2 जा 6. समजलं कसं केलं, 5ने एक्सला मल्टिप्लाय केलं, 5x आलं, मायनस साईन ॲज इट इज दिलं, 5ने 3ला मल्टिप्लाय केलं, 15 आन्सर आलं. ओके, आणि इक्वल टू साईन ॲज इट इज, 3ने एक्सला मल्टिप्लाय केलं, 3x आन्सर आलं, प्लस साईन ॲज इट इज, 3ने 2ला मल्टिप्लाय केलं, 3 2 जा 6, हे 6 आलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला हा 15 इकडे घेऊन जायचं आहे. सो 15 इकडे नेऊ आपण, तेव्हा काय होणार, इकडे 5xच राहणार, 3x प्लस 6. आता हा -15 आहे, तो या साईडला आल्यावर होणार +15. ओके, साईड चेंज झाले की त्याचं साईन पण चेंज होतं. सो 3x 6 प्लस 15 प्लस 6 प्लस 15, तर ह्यांचे होणार आहे ॲडिशन, आणि 16 प्लस 15 प्लस 6 झाले 21. ओके, सो 5x इकडे ॲज इट इज. आता काय करायचं, हा 3x या साईडला आणायचा. सो 5x मायनस 3x इज इक्वल टू 21. 5x मायनस 3x, 5 मायनस 3 किती झाले, 2x इज इक्वल्स टू 21. आता 2 जो आहे तो या साईडला आणायचा आहे, इकडे तो मल्टिप्लाय आहे, इकडे आले की तो होणार आहे डिवाइड. सो x इज इक्वल टू 21/2. हे आपला आन्सर आलेला आहे. हे झाले आपला फोर्थ सम. आता फिफ्थ बघूयात. फिफ्थ सम आहे आपला 9x डिवाइड बाय 8
+1 इक्वल्स टू 10. आता काय करायचं, पहिल्यांदा ह्या 1ला इकडे आणायचा. सो 9x डिवाइड बाय 8 इज इक्वल्स टू 10. हा 1 इथे प्लस आहे, इकडे आले की होणार -1. सो 10 - 1 9. इकडे आहे 9x डिवाइड बाय 8. आता हा 8 इकडे आणायचा. ओके, सो 9 8 इथे डिवाइड आहे, साईड चेंज झाले की होणार मल्टिप्लाय 8. 9 8 जा 72. आता इथे आहे हा 9x. ओके, या साईडला. आता इकडचा 9 या साईडला आणला. सो x इज इक्वल टू 72 डिवाइड बाय 9. 9 1 जा 9, 9 8 जा 72. सो x इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 8. समजला. आता नेक्स्ट करूयात 6 काय आहे, y/7 प्लस y - 4/3 दॅट्स इक्वल्स टू 2. आता ह्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं आहे, आपल्याला LCM काढायचं आहे. तुम्हाला LCM येतो का काढता? 7 आणि 3चा LCM येतो 7 × 3. इथे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे डिवाइड आहेत तर त्यांचा LCM त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे 7 × 3 म्हणजे y/7ला 3ने मल्टिप्लाय करायचं दोन्हीला. बरं, मधलं साईन प्लस ॲज इट इज. आणि हा y - 4 आहे अपॉन 3 आहे, तर त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, 7ने मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड बाय 2. समजलं. आता काय करायचं, हा काय झाला, y × 3 म्हणजे झाला 3y. इथे 7 × 3 आला 21 प्लस. आता या 7ने yला मल्टिप्लाय करायचं आणि 7ने 4ला पण मल्टिप्लाय करायचं. 7ने yला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे मी ही स्टेप लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या 7ने परत काय करायचं, 4ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 7 3 जा 21. एक स्टेप वाढेल पण तुमच्या लक्षात येईल. हे 3y/21 ॲज इट इज. आता ह्या 7ने इथे हा y आहे बरं का, 7y. 7 × y 7y मायनस 7 4 जा 28/21 इक्वल्स टू 2. आता आपण ह्याची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो, कारण ह्याचा जो बेस आहे, ह्याचा डिनॉमिनेटर आहे तो सेम झाला. इथे सेम नव्हता म्हणून आपण ह्याची डायरेक्ट ॲडिशन करू शकत नव्हतो, म्हणून आपण LCM काढला. ठीक आहे. आता याचं काय आलेलं आहे, डिनॉमिनेटर सेम आला आहे म्हणून इथं 21 आणि हे जे वरचं आहे 3y + 7y - 28. तर यांचे आपण आता ॲडिशन करू शकतो. आता 3y + 7y किती झाले, 10y - 28/21 इक्वल्स टू 2. आता हा जो डिनॉमिनेटरचा 21 आहे तो आपण या साईडला नेऊयात, दुसऱ्या साईडला. सो 10y - 28/2 × 21. सो 10y - 28/21 2 जा 42 आणि 10y. आता हा -28 या साईडला नेल्यावर तो होणार आहे +28. साईन चेंज होतं ना, तो झाला +28. मग ह्याचा आन्सर किती आलं, 8 + 2 10, 1 कॅरी ओव्हर, 4 + 2 6 आणि 7 70. सो 10y आणि y. आता हा 10 या साईडला आल्यावर तो होणार इथे डिव्हिजनमध्ये. इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आला की तो डिवाइड होणार. 10 1 जा 10, 10 7 जा 70. सो y इज इक्वल टू 7 हे आलेलं आहे त्याचं आन्सर. हा आहे आपला 6th सम. ओके, समजला. आता 7th वन करूयात. सो 7th सम काय आहे, 13x - 5 इज इक्वल टू 3/2. आता काय करणार, पहिल्यांदा हा 5 आपण या साईडला नेणार. सो 13x इज इक्वल टू 3/2 + 5. ओके. आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, त्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करतो आपण, 3 + 5 × 2/2 आठवलं का, 3 + 5 × 2 10/2. सो 13 डिवाइड बाय 2 आणि हा आहे 13x. आता परत ह्या एक्सला काय करणार आपण, एक्सला इथेच ठेवणार, 13ला या साईडला आणणार. 13 इथे मल्टिप्लाय, इकडे आले की होणार डिवाइड. सो x इज इक्वल टू 13 डिवाइड बाय 2 आणि परत इथेच डिवाइड बाय आहे हा 13 म्हणून आपण इथे मल्टिप्लायमध्ये लिहिला. 2च्या इथेच येणार ना हा. सो 13 गेट कॅन्सल आणि मग x इज इक्वल टू इथं काहीच नाही म्हणजे इथं आहे 1/2. हा आलेला आहे हाफ आन्सर. समजलं का, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण समजून जाईल. समजलं. तर अशा प्रकारे आपण आता 7
एक्झाम्पल सॉल्व केले. आता आपण 8 एक्झाम्पल बघूयात. आता 8 एक्झाम्पल आहे. 3 × y+8 = 10 × y-4 + 8. आता काय करायचं, पहिल्यांदा या ब्रॅकेटमध्ये ह्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. हा कसा येणार, 3 × y + 3 × 8. 3ने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. तसंच ह्याने 10ने वायला पण मल्टिप्लाय करायचं आणि 10ने 4ला पण मल्टिप्लाय करायचं +8. ओके. आता 3 × y 3y प्लस 8 3 जा 24, 10 × y 10y, 10 4 जा 40 मायनस साईन +8. आता इकडे काय येणार, 10y. आता हा मायनस प्लस आपला ट्रायंगल लक्षात आहे ना, मायनस मायनस प्लस. मायनस प्लस असेल तर आपण काय करणार आहोत, इथे ऑपरेशन ॲडिशन असते तेव्हा आपण ऑपरेशन लक्षात ठेवायचं. इथं काय करणार, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन करणार आणि साईन देणार बिगर नंबरचं. बिगर नंबर आहे 40, 40चं साईन आहे मायनस. सो 40 - 8 32. ठीक आहे. आणि हा 3y + 24 ॲज इट इज. आता काय करायचं, ह्या 24ला इकडे आणायचा. सो 3y = 10y - 32. 24चं साईन इकडे प्लस आहे, इकडे आले की ते होणार आहे मायनस. सो 10y. आता मायनस 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 असतील तेव्हा काय करणार आपण, ऑपरेशन ॲडिशन करणार, साईन देणार मायनसचंच. सो ह्याचा आन्सर येणार 6 आणि 56. ओके. 3y. आता 10yला इकडे घेऊन जायचं आपण. सो 3y, 10yचं इकडे साईन प्लस आहे, इकडे आले की होणार आहे -10y - 56 = -56 राहिला. आता 3 - 10, 3 - 10 -7y. सबट्रॅक्शन होणार, साईन मोठ्या नंबरचं द्यायचं. -7y = -56. आता इकडे राहिला फक्त y. आपण इकडे आता इथे मायनस साईन आहेत, मायनस मायनस साईन कॅन्सल होऊन जातं. तसं पण तुम्हाला समजत नसेल तर इकडे आपण -7ला आणूया डायरेक्ट. सो मायनस मायनस साईन कॅन्सल झालं. 7 × 1 = 7, 7 8 = 56. सो y = 8. मायनस मायनस साईन पण कॅन्सल झालेले आहेत. सो y = 8 हे आन्सर आलं. आता आपण 9th सम बघूयात. 9th सम आहे x - 9 / x - 5 = 5/7. ओके. सो आता काय करायचं, इकडे क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे ह्या 7ला इकडे न्यायचं आणि ह्या x - 5ला या साईडला आणायचं. सो हे काय येणार, 7 इकडे डिवाइड आहे, इकडे आले की मल्टिप्लाय होणार. x - 9 = 5 इथे आहे. हा x - 5 इथे डिव्हिजनमध्ये, इकडे आले की मल्टिप्लिकेशन होणार. सो 5 इन ब्रॅकेट x - 5. आता आपण जसं आता वरती केलेलं तसंच ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायची. 7 × x 7x - 7 9 = 63. 5 × x 5x 5 5 = 25 मायनस साईनमधलं ॲज इट इज. समजलं. आता हे 63ला इकडे न्या. सो 7x = 5x - 25. 63 इकडे आला की होणार, इकडे मायनस आहे, इकडे आला की होणार +63. ओके. सो 5x. आता प्लस मायनस आपल्याकडे आहे, प्लस मायनस असल्यावर आपण काय करणार, ऑपरेशन मायनस करणार. म्हणजे 63 - 25 किती येतात सांगा बरं, ते इथे लिहूयात. आणि साईन काय येणार, बिग नंबरचं येणार. सो +38 आन्सर येणार. ओके. 7x. आता 5xला इकडे घेऊन जायचं. सो 7x, इकडे 5x प्लस आहे, इकडे आला की होणार -5x = 38. सो 7x - 5x 2x = 38. सो x = 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आले की डिवाइड होणार. 38 / 2. सो x = 2 1 = 2, 2 1 = 2, 1 राहिला, 2 9 = 18. सो x = 19 हे आलेलं आहे आपला आन्सर. समजलं. आता 9th पण झाला. आता 10th सॉल्व करूयात. y - 4/3 + 3y = 4. आता याच्यामध्ये कसं करू शकतो आपण की y - 4/3 ॲज इट इज ठेवायचं. ह्या 3yला या साईडला घेऊन जायचं. सो 4 इकडे +3y आहे, या साईडला आल्यावर तो होणार -3y. आता हा जो 3 इथे डिवायडेड आहे तो इकडे घेऊन जायचं. सो डिवाइड 3 असेल तर इकडे येऊन होणार तो मल्टिप्लाय. सो y - 4 = 3 × 4 - 3y. आता ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 3 × 4 3 4 = 12 मायनस 3 3 = 9y आणि हा y - 4. आता हा जो 4 आहे
तो आपण या साईडला नेणार आहोत. सो 4 आहे पण तो -4 आहे. -4 आहे तो या साईडला गेल्यावर होणार आहे +4. सो y इज इक्वल टू 12 - 9y + 4. ओके, आता हा 12 प्लस आहे आणि 4 हा प्लस आहे. सो प्लस प्लस यांचे होणार आहे ॲडिशन. सो 16 - 9y इज इक्वल्स टू y आहे. आता -9y या साईडला आल्यावर होणार आहे +9y. सो y + 9y इक्वल टू 16. सो y + 9 म्हणजे 1y + 9y. 10y इज इक्वल्स टू 16. सो y इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 10. हे आपलं आन्सर आलेलं आहे. याला आपण अजून मॉडिफाय करू शकतो. 2 5 = 10, 2 4 = 16. सो y इज इक्वल्स टू 4/5. हे फायनल आन्सर आपलं आहे. ओके, हा झाला 10th. आता आपण करणार आहोत 11th सॉल्व करणार आहोत. 11th काय आहे? b + b + 1 + b + 2 डिवाइड बाय 4 इक्वल्स टू 21. बघा, आता हे बघितल्यावर असं वाटतं ना की किती अवघड आहे हे सम. काहीच अवघड नाही आहे. आपली जशी मेथड आहे तसं आपण सॉल्व करत जायचं. आता काय करायचं, इकडे हा 4 आहे तो आपण या साईडला नेणार. ओके, हा डिव्हिजनमध्ये इकडे आला की होणार तो मल्टिप्लिकेशनमध्ये. मग इथे काय होणार? b + b + 1 + b + 2 इक्वल्स टू 21 × 4. ठीक आहे, आता ह्या ब्रॅकेट सगळ्या ओपन करा. मग काय होणार? b + b + 1 + b + 2 इक्वल्स टू 21 4 जा 84. ठीक आहे, आता b b b b + b 2b 2b + 1b 3b. मग इथे काय आलं? 3b प्लस 1 + 2 3 इक्वल्स टू 84. आता 3 हा या साईडला नेला, +3 आहे इकडे नेला की होणार -3. सो 3b इज इक्वल टू 84 - 3. 84 - 3 झालं 81. इकडे आहे 3b. 3b मल्टिप्लाय आहे या साईडला नेला की तो होणार आहे 81 डिवाइड बाय 3. सो b इज इक्वल टू 27. 3 1 = 3 आणि 27 = 81. सो b इज इक्वल टू 27. बघा किती सोपं होतं की नाही? झालं हे सॉल्व. अशा प्रकारे असे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. समजला? बाय बाय.